लपंडाव मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता सखी आणि कान्हा दोघंजणं पुन्हा एकत्र होणार आणि सखी समोर आता खूप मोठं रहस्यसुद्धा उलगडलं जाणार. आता नेमकं काय घडतं, सखीसमोर कोणतं रहस्य उलगडतं, या सर्व गोष्टी आपल्या ह्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहूया. तर आता सखीने जे मनस्विनीला ऑमलेट दिलेलं असतं वेदूजवळ पाठवून, ते ऑमलेट तर मनस्विनीने अगदी चवीने खाल्लेलं असतं आणि ही गोष्ट आता सखीने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली असते. मनस्विनीला हे असं सोमवारच्या दिवशी ऑमलेट खाताना बघून सखीला खूपच जास्त वाईट वाटलेलं असतं. सखी खूप जास्त दुखावली गेलेली असते, कारण तिला खरं कळून चुकलेलं असतं की ही आपली आई म्हणजेच मनस्विनी आहे, तेजस्विनी कामत नाही. मग आता सखी हिला रडू येतं, तिला अश्रू अनावर होतात आणि आता सखी तिकडनं थेट रडत रडतच तिच्या खोलीमध्ये येते आणि म्हणत असते, पुन्हा एकदा मी फसवली गेली, पुन्हा एकदा मला खरं नाहीच ओळखता आलं, पुन्हा एकदा मला मूर्ख बनवण्यात आलं. का माझ्या बाबतीत नेहमी असं घडतं? का नेहमी लोक येतात आणि माझ्या भावनांचा चुराडा करून जातात? का लोक नेहमी येतात आणि माझ्या भावनांचा खेळ करून जातात? आधी कान्हा, त्यानंतर आता पुन्हा मनस्विनी मावशीने माझ्या आईचं काय केलं असेल? माझी आई कुठे असेल, काय अवस्थेत असेल, मला काहीही माहीत नाही आहे. काहीही झालं तरी मला माझ्या आईला भेटायचं आहे. कान्हा जे बोलत होता ते बरोबर होतं. मी उगाच त्याच्यावर विश्वास नाही ठेवला, मी उगाच त्याचा रागराग केला आणि त्याला घरातनं बाहेर वगैरे जायला भाग पडलं. मी किती मूर्ख आहे. मला एवढं तो समजवत असूनही कळलं नाही, मला तो एवढं सांगत असूनही मी त्याचं काडीभरही ऐकलं नाही. त्यावेळी आता त्या ठिकाणी वेदू येते. आता हे सगळं वेदूनेच घडवून आणलेलं असतं, त्यामुळे वेदूला माहीत असतं की सखी नेमकी का रडते. त्यामुळे मग वेदू आता तिकडे येते आणि सखीला जवळ करत म्हणते, सखी मॅडम प्लीज शांत व्हा. मला कळतं आहे तुम्हाला सध्या खूप जास्त त्रास होतो आहे, तुम्हाला खूप वाईट वाटतं आहे, मला माहिती आहे सगळं. सखी मॅडम, पण असा विचार करा ना की सरांनी तुम्हाला आधीच अलर्ट केलं, म्हणून कमीत कमी तुम्हाला या सर्व गोष्टींपर्यंत पोहोचता तरी आलं. आता आफ्टर ऑल जी लोक जशी आहेत त्यांना आपण बदलू तर शकत नाही ना. ते आता तुम्हीसुद्धा एक काम करा, टिट फॉर टॅट. आता वेदूच्या तोंडून इंग्लिश म्हण ऐकून आता सखीला प्रश्नच पडतो. सखी म्हणते, वेदू तू? त्याबरोबर वेदू म्हणते, नमस्कार मॅडम, मी कान्हा सरांसाठी काम करते, कबीर किर्लोस्कर. त्याबरोबर हे ऐकून सखी आश्चर्यचकित होते. ती म्हणते, काय? तू कबीरसाठी काम करतेस? तू माझ्या घरात काय करतेस? त्या दिवशी मी कबीरला हकलवून दिलं, ते पाहिलं नाहीस का तू? त्यावर सखी म्हणत असते, बोल, उत्तर दे. त्याबरोबर मग वेदू म्हणते, मॅम प्लीज रिलॅक्स, शांत व्हा. तेच तर सांगते ना तुम्हाला, तुम्ही कबीर सरांना हकलवून दिलं, पण कबीर सरांच्या मनात तुमची असलेली काळजी, तुमच्याबद्दल असलेले विचार हे काही कमी होत नव्हते. म्हणून मग शेवटी कबीर सरांनीच मला इथे राहायला सांगितलं, तुमच्यासाठी, तुमची काळजी घेण्यासाठी. त्या खोटारड्या मनस्विनीने तुम्हाला जर काही त्रास दिला तर त्या गोष्टी त्यांना इन्फॉर्म करण्यासाठी. तुम्हाला माहिती आहे मॅम, कान्हा सरांना तुमची खूप जास्त आठवण येते, ते तुम्हाला खूप मिस करतात. त्यांना प्रत्येक वेळी फक्त तुमची काळजी वाटत असते, प्रत्येक क्षणी त्यांच्या मनात फक्त तुमचे विचार असतात. त्यांना तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे, ते तुम्हाला कॉलसुद्धा करतायत, पण तुमचा फोन लागत नाही आहे. त्याबरोबर मग सखी तिचा मोबाईल हातात घेते आणि म्हणत असते, मी ब्लॉक करून ठेवलं आहे त्याला, म्हणून फोन लागत नाही आहे. पण आता त्यालाच नाही तर मलासुद्धा त्याला भेटायची खूप इच्छा झाली. मला घेऊन जा त्याच्याकडे वेदू, मला भेटायचं आहे त्याला. कुठे भेटेल कान्हा, मला सांग ना. त्याबरोबर मग वेदू म्हणत असते, मॅम मी बोलते सरांशी आणि सर तुम्हाला कुठे भेटतील, काय सगळं काही मी तुम्हाला पटपट अपडेट करते, मला फक्त थोडासा वेळ द्या. सखी म्हणते, ठीक आहे, लवकर बोल तू त्याच्याबरोबर आणि लवकर सांग त्याला मला त्याला भेटायचं आहे. आता त्याला जितकी घाई झाली आहे ना मला भेटायची, त्यापेक्षाही कितीतरी जास्त घाई मला झाली आहे त्याच्याशी बोलायची. त्याच्याशी बोलल्याशिवाय माझ्या मनाला चैन पडणार नाही आहे किंवा मला समाधानही मिळणार नाही आहे. त्याबरोबर वेदू म्हणते, हो मॅम चालेल, मी बोलते सरांशी.
आणि मग लगेचच आता वेदू तिकडनं बाजूला जाते आणि कान्हाला कॉल करते. कान्हाला सांगते ती की सखी मॅमना तुम्हाला भेटायचं आहे. तर इकडे सखी म्हणत असते, आता काहीही झालं तरी ह्या खोटारड्या मनस्विनी मावशीला चांगली अद्दल घडवायला हवी. आम्ही हिला घरातनं बाहेर काढलं पण तरीही सुधारली नाही. तर इकडे कान्हा म्हणत असतो, काय स्वतः सखी तुला म्हणाली की तिला मला भेटायचं आहे, कुठे भेटायचं, काय करायचं? त्यावर वेदू म्हणते, सर तुम्ही सांगाल तिथे मी मॅम बरोबर येईन. त्याबरोबर मग कान्हा लगेचच म्हणतो की ठीक आहे, मी तुला एका मस्त कॅफेचा पत्ता पाठवतो, तू तिकडे घेऊन ये सखीला. तिथे आम्ही भेटू आणि मी तिथेच सखीला सगळं काही खरं सांगून टाकेन. एकदा का मी तिला सगळं काही खरं सांगितलं ना की आमच्यातले गैरसमज दूर होतील आणि सगळं व्यवस्थित होईल. तर तोपर्यंत दुसऱ्या बाजूला आता कबीरने सखीच्या खऱ्या आईचा तपास घ्यायला ज्या इन्स्पेक्टर साहेबांना सांगितलेला असतो त्या इन्स्पेक्टर साहेबांचा आता कबीरला फोन येतो. ते कबीरला सांगत असतात, कबीर साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही तेजस्विनी कामत ज्या दरीत कोसळल्या होत्या तिथल्या आजूबाजूच्या परिसरात नक्की काय विभाग आहे ते तपासलं तर तिथे खाली एक खूप मोठं गाव आहे असं समजलं. गावामध्ये आम्ही चौकशी केली. चौकशी करता वेळी तर आम्हाला आधी काहीही आढळलं नाही. नंतर आम्हाला म्हणजे एका ठिकाणाहून फोन आला. आम्ही जेव्हा तिथे गेलो तर तिथे एक डेड बॉडी सापडलेली आहे. त्याबरोबर हे ऐकून कान्हा घाबरतो. कान्हा विचारतो, काय डेड बॉडी? त्याबरोबर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो, डेड बॉडी सापडली सर. ते जंगल आहे म्हणजे जंगलाच्या भागात आणि तिथे आम्हाला ही बॉडी सापडली. कान्हा विचारतो, काही कळतं आहे का, काही ओळख वगैरे पटण्यासारखं? त्याबरोबर आता इन्स्पेक्टर साहेब कान्हाला सांगतात, सर ते एवढं तर काही माहीत नाही आहे अजून सध्या तरी. आपल्याला स्वतः तिकडे जाऊन खातर जमा करून घ्यावी लागणार आहे. आधी सध्या आम्हाला आमच्या सहकार्यांकडनं ही सगळी माहिती मिळाली आहे. आता स्वतः जाऊन तिकडे तपासणी करावी लागेल. त्याच्यानंतरच सर्व काही गोष्टींचे अपडेट व्यवस्थित मिळतील. कान्हा त्यांना सांगत असतो, साहेब जे काही करायचं असेल ते करा, पण प्लीज खातर अगदी व्यवस्थित जमा करून घ्या. त्यानंतर आता इकडे सखी ही घरात सांगते की मला साईबाबांचं दर्शन घ्यावंसं वाटतं आहे. सध्या मला खूप डिस्टर्ब वाटतं आहे, खूप एकटं वाटतं आहे. त्यामुळे दर्शन घेतलं तर मला जरा बरं वाटेल आणि म्हणून मी साईनाथांचं दर्शन घ्यायला चालली आहे. आणि मग ती आता कान्हाला भेटायला आलेली असते. तिच्याबरोबर वेदूसुद्धा असते, कारण वेदू ही भाजीपाला आणण्यासाठी घरातनं बाहेर पडलेली असते. सखी आणि वेदू दोघीही आता कान्हाला भेटायला येतात. कान्हाला बघून सखीच्या जीवात जीव येतो. सखीला बरं वाटतं. तर सखीला बघून कान्हालासुद्धा समाधान वाटलेलं असतं. एवढे दिवसांनंतर सखी त्याला दिसत असते असं त्याला वाटत असतं. पण फक्त 2 दिवस झालेले असतात. कान्हा म्हणत असतो, खरं तर आपण फक्त 2च दिवस एकमेकांपासून लांब होतो. पण खरं सांगू का तुम्हाला, मला एक क्षण, एक मिनिट, एक सेकंदसुद्धा तासांसारखा वाटत होता. तुमच्याशिवाय मी खरंच नाही राहू शकत. त्यावेळी आता वेदू हे सगळं काही बघत असते. आता वेदू सखी आणि कान्हाला म्हणते, सॉरी सर, सॉरी मॅम, ॲक्च्युली मी तुम्हाला डिस्टर्ब करते आहे, पण तरीही बोलू का? त्याबरोबर ते दोघंही वेदूला बोल ना असं म्हणतात. त्यावर वेदू त्या दोघांनाही सांगत असते, तुम्ही दोघं असेच आयुष्यभर एकत्र राहा. तुम्ही दोघंजणं एकत्र किती छान दिसता तुम्हाला माहिती आहे. आणि एकत्र छान दिसता एवढंच नाही तर तुम्ही दोघं जेव्हा एकत्र असताना तेव्हा तुम्ही सगळ्यात जास्त आनंदी असता. म्हणून म्हणते, कायम असेच एकत्र राहा. आता वेदूने हे सगळं बोलल्यावर मग सखीसुद्धा म्हणत असते, कान्हा खरंच सॉरी, माझं चुकलं, मी चुकले. मी तुझ्यावरती विश्वास ठेवायला हवा होता. तू मला एवढं ओरडून कानी कपाळी येऊन सांगत होतास की ती माझी आई नाही आहे, ती माझी आई नाही आहे. पण तरीही मी तुझ्यावर विश्वास न देता मी त्या बाईवरती विश्वास ठेवला आणि ह्याचं फळ मला मिळालं. कान्हा, मला कळून चुकलं आहे की ती बाई माझी आई नाही आहे. आणि मला हेही कळून चुकलं आहे की तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे. तुझ्याशिवाय मी नाही राहू शकत कान्हा. जितकं तुझं माझ्यावर प्रेम आहे ना, तितकंच किंबहुना त्यापेक्षा कितीतरी जास्त पटींनी माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुला नाही माहीत, तू जितकं मला मिस केलं असशील ना, त्यापेक्षा कितीतरी जास्त पटींनी मी तुला मिस केलं आहे. आणि मग आता सखी ताबडतोब कान्हाला घट्ट मिठी मारते. आता सखीने कान्हाला मिठी मारल्याबरोबर कान्हासुद्धा लगेचच सखीला जवळ करतो. आता दोघंजणं खूप खुश असतात. वेदूलासुद्धा हे सगळं बघून बरं वाटतं. मग वेदू आता ते दोघंजणं एवढे जवळ असतात त्यामुळे म्हणते की तुम्ही तुमचा वेळ एन्जॉय करा, मला कामं आहेत, मी येते. आणि मग आता वेदू ही तिकडनं तिच्या कामांच्या बहाण्याने निघून जाते. आणि
कान्हा आणि सखीपासून लांब उभी राहून ती सुद्धा देवाकडे हीच प्रार्थना करते की कान्हा आणि सखी दोघंही जण आयुष्यभर असेच आनंदी आणि एकत्र राहू दे. ते दोघं एकत्र आणि आनंदीच छान दिसत आहेत. त्या दोघांच्या शिवाय ते दोघंही अपूर्ण आहेत असंच तिलासुद्धा वाटत असतं. मग आता त्यानंतर वेदू ही तिकडनं बाजूला जाते आणि भाजीपाला वगैरे ती जे काही घ्यायचं आहे असं म्हणाली होती ते सगळं खरेदी वगैरे करायला लागते. तर दुसऱ्या बाजूला आता सखी आणि कान्हा हे दोघंजणं एकमेकांच्या इतके जवळ आलेले असतात, ते दोघं एकमेकांमध्ये इतके बुडून गेलेले असतात की त्या दोघांनाही आता एकमेकांपासून परत लांब जाण्याची काही इच्छा उरलेली नसते. दोघंजणं एकमेकांच्या बरोबर आणि एकमेकांच्या सोबतच असतात. तर आता इकडे मग वेदू थोड्या वेळानंतर येते आणि आता ती सखीला म्हणत असते, सखी मॅम पण आता आपण निघायला हवं नाही, म्हणजे उशीर होतो आहे आणि तसंही अजूनही तुम्हाला ती मनस्विनी आहे हे कळलं आहे, ही गोष्ट कोणालाही माहीत नाही आहे, त्यामुळे उगाच गोंधळ व्हायला नको ना. म्हणून मग आता सखी आणि आता वेदू दोघीजणी कान्हाला भेटून तिकडनं निघतात. सखी म्हणत असते, फार काळ नाही, आता पुन्हा आपण एकत्र येऊ. त्याबरोबर कान्हासुद्धा तिला होकारार्थी मान डोलावतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता अर्पिता ही सुद्धा आपल्या मुलाच्या सुखी संसाराची स्वप्न बघत असते. तीसुद्धा सखीबरोबरच्या सुखी संसाराची. ती म्हणत असते, माझ्या मुलाचा आणि सखीचा जोडा खरंच किती छान दिसेल. म्हणजे लहान असताना मी मनस्विनीला म्हटलं होतं की माझ्या कृष्णाची राधा तुझी सखीच होणार आणि खरंच तसंच घडलं. कान्हाची सखी बायको झाली आणि आता ते दोघं आयुष्यभरासाठी बांधले गेलेत. कान्हा आणि सखीचा जोडा खरंच किती छान दिसेल ना. सखी लवकरात लवकर ह्या घरात सून म्हणून गृहप्रवेश करून यायला हवी, एवढीच काय ती आता माझी इच्छा आहे. कबीर लवकर लवकर तिला घेऊन ये घरी. मला असं झालं आहे कधी एकदा तू सखीला घरी घेऊन येतोस आणि कधी एकदा मी तिला बघते. सखीला बघितलं ना तरीसुद्धा मला मनस्विनीचाच तिच्यामध्ये भास होईल. मला मनस्विनीलाच भेटल्याचा आनंद होईल, कारण शेवटी सखी तिचीच तर मुलगी आहे असं आता अर्पिता मनातल्या मनात म्हणत असते. अर्पिताला बिचारीला ह्या सर्व गोष्टी अजून माहीतच नाही आहेत, त्यामुळे ती आता इकडे फक्त हीच इच्छा मनातून व्यक्त करते की मला फक्त माझी मुलगी भेटू देत, माझी सून भेटू देत. एकदा का सखी या घरात आली की कुटुंब पूर्ण होईल, घराला घरपण येईल, असं सगळं आता अर्पिताच्या डोक्यामध्ये सुरू असतं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद घेता येईल. धन्यवाद.